पितृपक्षाच्या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि आपल्या पितरांची पूजा केली जाते. पितृपक्षाला श्राद्ध पक्षाच्या नावाने देखील ओळखलं जातं. श्राद्ध पक्षात पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान करणे सर्वात पुण्याचं मानलं जातं. असं म्हणतात की जे व्यक्ती श्राद्धाचं कार्य करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि हे कार्य केल्याने पूर्वजांना मोक्षप्राप्ती मिळते. हिंदू धर्मात पितृपक्षाची वेळ फार महत्त्वाची मानली जाते. या दरम्यान काही कार्य करणं अशुभ मानलं जातं. पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन आणि अन्नदान करून श्राद्ध करणं फार शुभ मानलं जातं. श्राद्धात पक्षात गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणे फार लाभदायक मानलं जातं. असं म्हणतात की या काळात ब्रह्मचर्याचं पालन करणं फार शुभ मानलं जातं. मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष होता त्यांना या काळात गया, उज्जैन इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावं. पितृपक्षाच्या दरम्यान कांदा आणि लसूण, तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. या काळात विवाह, पूजा तसेच कोणतेही शुभकार्य करण्यास मनाई केली जाते. मान्यतेनुसार या कालावधीत कपडे आणि बुटं खरेदी करू नयेत. असं म्हणतात की या दरम्यान केस कापणे, नख कापणे यासारखी कामं करू नयेत. या काळात नवीन वस्त्र, सोने, चांदी यासारख्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. पितृपक्षाच्या दरम्यान गृहप्रवेश करणं वर्जित मानलं जातं. मान्यतेनुसार असंही हे जे दिवस आहेत तर ते अशुभ मानले जातात. पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्यासाठी कोण काय सेवा करत आहे, कोण काय उपाय करत आहे तर ते सर्व पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे बघत असतात. पूर्वज प्रसन्न असल्यास सुख, समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. यावर्षी पितृपक्ष मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून पितृपक्षाच्या दरम्यान पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे. पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरवड्यामध्ये पितरांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. पितरांना प्रसन्न ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. पूर्वज प्रसन्न असल्यास सुख, समृद्धी आणि संततीसाठी ते आशीर्वाद देत असतात. या पितृपक्षामध्ये स्नान आणि दान याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या पवित्र ठिकाणी जाण्याची संधी न मिळाल्यास घरामध्येच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर त्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं. तसेच पितृपक्षाच्या काळात गरजूंना अन्न, पैसे किंवा कपडे दान करावे. पितृपक्षात पशुपक्ष्यांची सेवा केल्यानेही विशेष लाभ होतो. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात केवळ गाय, कुत्रा, कावळे इत्यादींना घरात घरगुती अन्न तुम्ही खायला देऊ शकता. असे केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि आपल्या पितरांना तर्पण आणि श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येतात. त्यामुळे पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात. पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करणे शुभ मानले जाते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान करण्याची आणि भोजन देण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण पितृपक्ष जो 15 दिवसांचा असतो आता हा उद्यापासून चालू होणार आहे आणि 2 ऑक्टोबरला संपणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला हे संपूर्ण नियम आणि अटी पाळायचे असतात. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जो पितृदोष असतो, पितृदोष म्हणजे काय तर बघा काय होतं, कधी कधी आपल्या घरामध्ये सतत कटकट, भांडण, वादविवाद होत असतात. एखादे काही लोक बाहेरची आली की त्यांची नजर आपल्या घराला लागते. त्यामुळे आपल्या घराला पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, नजरदोष, शत्रुपीडा, शत्रुबाधा या संपूर्ण अडचणींना सामोरे जावे लागते. आणि पितृपक्षामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे गंगा नदी जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे जाऊन आपण आंघोळ करू शकतो आणि तिथेही आपण आपल्या पूर्वजांसाठी पिंडदान, तर्पण आणि अर्पण करू शकतो. तर आता जर आपल्या आजूबाजूला गंगा नदी नसेल, कोणतीही पवित्र नदी असू द्या, तिथे जाऊन तुम्ही करू शकता. पण नसेलच तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर संपूर्ण आपल्या घरातला जो पितृदोष आहे तर तो दोष संपूर्ण दूर होतो आणि त्याचबरोबर आपल्या घरावरती आपल्या पूर्वजांची कृपा होते. आपल्या घरातील पितृदोष हा पितृ आशीर्वादामध्ये बदलत असतो. तर त्यासाठीच उद्यापासून पितृपक्ष संपेपर्यंत रोज तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या 2 वस्तू टाकायच्या, जेणेकरून आपल्याला एकतर गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळेल आणि आपल्या जीवनातला जो पितृदोष आहे तर तो दूर होईल. आता रोज बघा तुमच्या लक्षात नाही राहणार की आपण रोज या आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकणार
बघणं आपल्या लक्षात राहील की नाही राहील, तर त्यासाठी तुम्ही जितके दिवस तुमच्या लक्षात राहील ना तितके दिवस तुम्ही हा उपाय करू शकता. मध्ये एखादा 2 दिवस नाही लक्षात राहिलं, नाही तुम्हाला शक्य झालं तरीही चालेल, पण जितके दिवस राहील तितके दिवस तुम्ही करा. आणि त्यातल्या त्यात ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची तिथी असेल त्या दिवशी तर तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचाच आहे. मग ती प्रतिपदेपासनं ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत कधीही असू द्या, या दिवसामध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचाच आहे. आता अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहिला अजिबात विसरू नका. तर चला, सर्वात प्रथम उद्या तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळीसाठी जायचं आहे. अंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुम्ही गार किंवा गरम कोणत्याही पाण्याने अंघोळ करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो उपाय तुम्ही करत आहात तर त्यावेळेस तो थोडा लवकर करणं तितकंच गरजेचं आहे. मग तुम्ही ते ब्रह्ममुहूर्तामध्ये केला तरीही चालेल किंवा सकाळी 8 वाजेपर्यंत केला तरीही चालेल, कारण 8 पर्यंतही आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की 8 पर्यंत ही माणसाची अंघोळ असते आणि 8 नंतर जे अंघोळ करतं तर ते भूत प्रेतांची अंघोळ असते. त्यामुळे जवळजवळ लवकरच हा उपाय करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो आणि रोजच तुम्ही ज्यावेळेस अंघोळ करता तर ती 8च्या आत आपली अंघोळ झालीच पाहिजे. तर त्यानंतर आता हे सर्व झाल्यावरती तुम्हाला 2 वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. एक म्हणजे गंगाजल आणि त्यानंतर काळे तीळ. आता गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या पूजेचं जे शॉप असतं बघा, तर तिथे एक छोटीशी 10 रुपयाची बॉटल असते, तर ती गंगाजलची बॉटल तुम्हाला घेऊन घ्यायची आहे. आणि काळे तीळ, आता काळे तीळ हे आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असतात, त्यामुळे आपल्याला हे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि गंगाजल घ्यायचं आहे. आणि थोडंसं 1 चमचाभर काळे तीळ आणि 1 चमचाभर गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना तुम्हाला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. उद्यापासनं सलग तुम्ही करा. तुमच्या बाथरूममध्ये जरी तुम्ही हे एखाद्या वाटीमध्ये काळे तीळ ठेवले तर ही खूप चांगलं होईल, कारण आपण मग विसरणार नाही. आणि त्याचबरोबर गंगाजलची एक छोटीशी बॉटलसुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. यामुळे प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल, त्याचबरोबर आपल्या घरातील पितृदोष दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.